भारी दिसते की माझा चेहरा जरा टॅनिंग आहे. जरा जरा टायमिंग आता परत हसवलं माझा व्हिडिओ खराब झाला तर बघत नाही. अरे तू वेडा आहेस? सगळ्यात जास्त ज्या व्हिडिओचं टेन्शन आलं. काका, ओमला 12वीत किती पडावेत, काय अपेक्षा आहे तुमची? म्हणजे किमान 5 तरी व्हावा. काय? हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमासाठी आता आम्ही जातोय चाफळला, जिथे आहे ओम पानसकर. आणि हे दिसतंय ते बघा, अंधारात ज्यांचे दात चमकतात तो आहे विनीत. आणि चिन्मय, जोशवा आणि मागे बसलाय अथर्व. अथर्वच्या घराची गोष्ट झाली तेव्हा अथर्वला आम्ही गाडीत घेतलं. आता आम्ही ओमकडे चाललोय. सो अथर्व सोबत पण थोडा काल छान टाइम स्पेंड झाला, खूप गप्पा मारल्या काल बऱ्याच दिवसांनी. तर अथर्व, कसं वाटलं तुला इतक्या दिवसांनी? मस्त वाटतं. काय आवडलं? तुम्ही आलात तेच खूप आवडलं. हो, आम्हाला पण खूप आवडलं. तू काही गोष्टी आम्हाला रात्री सांगितल्या. तर असं आहे. आता ओमला, म्हणजे ओमचं जेव्हा घराची गोष्ट संपेल तेव्हा ओमला पण आम्ही आमच्या सोबत घेणार आहोत, कारण का उद्या आहे होळीचं शूट. सो ओमला पण घेऊ. पण ओमची 12वीची परीक्षा आहे, तर ते सगळं लक्षात घेता त्याचा आम्ही दिवस नाही जास्त घेणार आहे. सो शूट करून त्याला परत पाठवणार. तर असं सगळं आहे. चाफळला चाललोय. मी आधी ओमच्या घरी गेली आहे, पण काही वेगळ्या कारणांसाठी घेतली. पण आता शूटला चालली. तर बघूया कसं. हे रवी काका हे बघा, काय गाडी नाही चालवत तर नसते, लाजतात बघा. काय करणार होता? असे सत्यजितच्या घरीची भावली येते अशी अशी. तसं चाललंय आमचं. ओके बाय. बघूया कसं आहे चाफळ. आणि आम्ही आता चाफळच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे. आमचा प्रोडक्शन हेड प्रतीक निंबाळ आणि आमचा प्रोडक्शन हेड प्रतीक कुचेकर सकाळी 8:30 वाजता निघाला होता साताऱ्यातून. आणि आम्ही त्याच्या मागून 10-11 वाजता निघालो. आम्ही 1.5 तासात इथं पोचलो. तरी तो ओमला घेऊन इथं येतोच आहे अजून. त्याला वेळेचं गणित कधी कळणार आहे काय आज नाही. आम्ही चाफळच्या राम मंदिरात आहोत. नशीब मी आज येताना अंड नाही खाल्लं. नाही म्हणजे कुणीच नाही खाल्लं, त्यामुळे बघू आपण प्रतीकची वाट बघूयात. आणि तो आल्यानंतर काय कारण देतो ते पण बघूयात. मी साताऱ्यावरून येऊन लवकर आलो आणि हे लोक चाफळवरून. हा, अक्कल आहे तुला? एवढा लेट आलायस? पुढच्याची चुकी, मागच्याचं काय? तू का लेट आलास? मग तू का लेट आलास? रोड लय खराब आहे, काय करायचं. आम्ही उडत आलो. मॅडमच्या पाया पडो. येस, थँक्यू. भेट ना सगळ्यांना. मला काय भेटलंस? वाव, शूज बघा. रेड कार्पेट झालं. काल चक्कर येऊन पडलास का? हो तर काय. 12वीचा बोर्डाचा पेपर कोणता होता काल? इकॉनॉमिक्स. आता केव्हा पेपर आहे? आता 4 तारखेला. कोणता? इतिहास. नक्की का? हो. हा, सॉरी आता जमलिंग केलं मला. कोणता आहे मग? मानसशास्त्र. मानसशास्त्र. त्यातल्या 4 धड्यांची नावं सांग. किंवा कुठले काय शिकलास एवढ्या वर्षात? शूटिंगला आलास नुसतं? अहो, गेलोच नाही कधी कॉलेजला. तर होशील का पास? 100%. तुझा रिझल्ट हा मज्जाच्या ऑफिशियल पेजवरून जाणार आहे, लक्षात ठेव. पास तर पास, नापास तर नाही नापास. पास होणार की होईनच. ठीक आहे, बघूया. 100% पास होणार आहे आपण. ठीक आहे. मानसशास्त्र. आडवा पकड. काय झालं? भारी दिसते की माझा चेहरा जरा टॅनिंग आहे. जरा टायमिंग आहे. बरंच. आता ते कमी यार. ऍसिडनीच घासलाय चेहरा तर ती.
ओम काय झालं? त्याचं गाव मला सगळे ओळखतात. ओके 4 किलोमीटर. इथे चालायची माहिती खरंच ते तिथून हे कर. दोन वर्षांचा पगार जाईल कॅमेरा. चिंटू सरांचा नाही, सगळ्या तिघांचा. खूप हे. आज गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. पूर्ण दंड आहे द्या की. मला खूप प्रसन्न वाटतं की छान परत हसवलं. माझा व्हिडिओ खराब झाला तर बघत नाही. अरे तू वेडा आहेस? त्याचा तो असतो, मी काहीच करत नाही. तर आता आम्ही आलोय ओमच्या गावी आणि ओमचं घर आहे आणि आता आम्ही जातोय. प्लीज घेऊन चला. आमची सगळी टीम आहे जी खूप मस्त कानातलं पडलेलं आहे आणि नेहमी बॅग मध्ये एक्स्ट्रा कॅरी करते. घ्यायचं का नवीन? ब्लॉग खूप लांबचा आहे. पाय का मोकळा? माझ्या भावाने मला चालू थोडं नाही 4 जुलै 4 जुलैला. माझ्या बहिणीचा वाढदिवस असतो. अंकिता मॅडम आमचा यांना काय गिफ्ट देणार आहेस तुम्हाला? गिफ्ट काय देणार आहेस? ठरवलं नाही बघा देणार आहे. याच्या आधी काय दिवस? याच्या आधी काही दिवस मला जमाची पण नाही आणि लाजाची पण लाज वाटत नाही. सेटवर काय बिघडलं की स्वतःचं काय बिघडलं की मी लगेच सुरू करते. सगळ्यात जास्त ज्या व्हिडिओचं टेन्शन आलं हो. हा आमचा इंटरव्ह्यू बघण्यासाठी परदेशातून लोक आले. काय तुमच्या ठिकाणची नावं? श्रवण रुद्रेश, चंद्रकांत, वेदांत. काय वेदांत? आणि हे आमचे प्रोडक्शन हेड प्रतीक कुचेकर, अथर्व आदाते, ओम पानसकर, अंकिता ताई लोखंडे, ओमची आई सुद्धा आहे, ओमची आजी सुद्धा आहे. आणि आता आम्ही इंटरव्ह्यू चालू करतो. काल चक्कर येऊन पडलास का? हो तर काय तेव्हा ते कुठून राहणं आलो की आंघोळ विंघोळ की जेवायला जरा गडबड झालेली. 1 चपाती खाल्ली गेलो. मग सकाळी उपाशी होतो. चॉकलेट खायचं, गोड काहीतरी खायचं ना. मला वाटलेलं काहीतरी होतंय. मी रस्त्यावर क्रॉस करता नाही ना. हा तरी मी कसं गेलो मित्रांच्या तिथे गाडी लावली आणि तिथं बसायला गेलो तेवढ्यात पडलो. जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा अंकिता ओम पानसकरच्या हक्काच्या घरातून घेते तुमचा निरोप. बाय. आता किचन मध्ये खूप बाकी आहे. छान केलं. धन्यवाद. प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आभारी मज्जाचं. जी आबेची भूमी आहे का नाही ती मला करायची. म्हणजे मला दाखवून द्यायचं आहे की मी कॉमेडी सोडून दुसरं काही पण करू शकतो. तुला अथर्व सारखी करायची का भूमिका? अथर्व करू शकतो तुझी भूमिका तो? एकच सीन दिला होता, आठवतंय ना? काय सांगू सर. तुम्ही दोघांनी ठरवून काळा घातलाय का? तुला भूक लागली असेल ना? नाही
कधी आप्पाच्या गाडीत चढून सुद्धा पेटीत हात घालून बिस्किट नाही खाल्ले काय रे? नाही दुसरं तर ना मग मी घेणार मी आता जातच नव्हतं रुद्र इनामदार सगळे द्यायचं. पुढा फोडायचं मी पण खायला सगळे येतं पण पुढा फोडला कोणी त्यामुळे त्या पुढ्यात हातच लावायचं नाही आणि बिस्किट गुड्डेची संपवायचा पार्लेजी कशाला ठेवायचा आपले एवढे फोटो आहेत. ओम हा फोटो मी पोस्ट करू का? नाही मी पोस्ट करतो कोणच 17 इतके फोटो काढलेत माझ्यासोबत सगळ्यांनी, कोणी पोस्ट अहो सॉंगच काही टाकायचं तीच मला कळत कशाला आपलं टाकायचं कोणतंहीला अहो ते मी कधी कधी मग दुसरं टाकायचं. मला गाणं कळत नाही. असं वाटतं फोटो आपल्या चांगला नाही पण विनीतादा सोबत रेश्माताई सोबत बरोबर गाणे सुचतात. दोनच पोस्ट केली विनी सरांवर तर समाजच आमचा जो चिन्मय आहे त्याला लाइटिंग परफेक्ट लागते. खूप वेळ झाला आम्ही बसलो, पायाला मुंग्या येतात ना लगेच. ओम सॉक्स काढले तर चालेल घरातच आहे. अथर्वला मी मदत करायला आणले. पानं वाटली जात आहेत. ओमची आई ओम आणि हा पहिला बसलाय जेवायला. मला व्हेज वाढायला काका ओमला 12वीत किती पडावेत काय अपेक्षा आहे तुमची? म्हणजे किमान 5 तरी व्हावा. काय काय आमची अपेक्षा आता शूटिंग मध्ये मॅथ्स अभ्यास करायला घेतो पण 5 तरी किमान वर्ष व्हायला जाऊ असं आम्हाला वाटतं. होशील का पास? 100%. किती टक्के पडतील 12वीत? 60% कुठल्या साईडला असतील तरी 60%. केवढाला विचारलं तुला किती मिळणार टक्के, तर आम्ही पैसे लावू. मी म्हटलं 60. केवढा बोलली 70. ते पप्पा तिथून बोलले 50च मिळणार. आणि आपण आलेलो आहोत आता शेतात ओमच्या. ओम काय तू घरात जास्त असतो का शेतात? होय ना. A bold start isn't just about action, it's about intention. So take that first bold step. Your vision deserve it. ओम काय म्हणाले मॅडम? काय काय करतो जोरात लागले. गप्पा मारत आले बघितलं हा व्हिडिओ उद्या कंटिन्यू होईल. काय तुझ्या अंगावर कलर टाकायची कोणाची हिंमत नाही का? एकच रंग टाकतो. त्यासाठी तुम्ही होळीचा बीटीएस बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ नंतर गेला असेल तर तो आधी जाऊन होळीचा बीटीएस बघा की या हा रंगहीन माणसाच्या या रंग असलेल्या माणसाला आम्ही कसा रंगवलंय. रंगील माणूस रंगीला सातारचा रंगीला. तर ओम पाणसकरच्या घराच्या गोष्टीचं जो कार्यक्रम आहे आपल्या घरात माझ्या घराची गोष्ट त्याचा शूट संपलेला आहे. ओमच्या शेतात आहोत. ओमने आम्हाला हरभरा खायला दिलाय. कैरी आली नाही अजून. कसं वाटलं? खूप भारी. ओमचं शेत छान आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. खूप मजा आली. खूप मजा केली. नुसता हसतोय. आम्ही आल्यापासून नुसता हसतोय तो. पण छान वाटलं ना. किती दिवस बोलवता की या घरी वर्ष याचे फोटो काढले. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इट्स मज्जाला. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.